जय श्री हरी विष्णू, जय माता लक्ष्मी। नमस्कार मित्रांनो, 12 नोव्हेंबर 2024 रोजी देवउठणी एकादशी आहे, जो एक खास आणि शुभ दिवस आहे। या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येईल। आज आम्ही तुम्हाला एक विशेष आणि सोपा उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या जीवनात धनाची वर्षा होईल। लक्षात ठेवा, वर्षात एकूण 24 एकादशी असतात, पण देवउठणी एकादशीचे सर्वाधिक महत्त्व आहे। हा दिवस खास मानला जातो कारण या दिवशी भगवान श्री हरी विष्णू 4 महिन्यांच्या योग निद्रेतून जागृत होतात आणि सोबतच माता लक्ष्मी ही आपल्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करतात। हिंदू धर्मात हा दिवस विशेष पुण्याचा दिवस मानला जातो। जर तुम्ही व्रत ठेवू शकत नसाल तर चिंता करण्याचे कारण नाही। या दिवशी एक साधा आणि प्रभावी उपाय आहे, एक मुठी धण्याचा उपाय। धण्याचा हा उपाय केल्यास तुमच्या जीवनातील आर्थिक अडचणींचे समाधान होईल। जर तुम्ही हा उपाय योग्य वेळी आणि विधीपूर्वक केला तर तो तुमच्या जीवनात समृद्धी आणि धनाचा मार्ग उघडू शकतो। भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा उपाय करणे अत्यंत फायदेशीर ठरेल। धण्याचा हा उपाय पुराणांमध्ये वर्णन केलेला एक प्राचीन उपाय आहे। असे म्हटले जाते की या दिवशी धण्याचा उपाय केल्याने घरात समृद्धी येते आणि सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या समाप्त होतात। हा उपाय केल्यानंतर केवळ धनाची वर्षा होण्याचा आशीर्वादच नाही मिळणार, तर तुमच्या घरातही सुख समृद्धी येईल। जर तुम्ही या दिवशी एक मुठी धण्याचा उपाय योग्य वेळी आणि विधीपूर्वक केला तर तो तुमच्या जीवनात बदल घडवून आणेल। धण्याच्या या उपायाला आपल्या वेद आणि पुराणांमध्ये विशेष महत्त्व दिले गेले आहे। हा एक असा उपाय आहे जो केवळ तुमची आर्थिक परिस्थितीत सुधारत नाही, तर तुमच्या जीवनात प्रत्येक प्रकारची समृद्धी आणि आनंद घेऊन येतो। तर भक्तांनो, या पवित्र दिवसाला दुर्लक्ष करू नका। एक मुठी धण्याचा उपाय करून भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त करा आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी आणा। जसे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तसेच विधीपूर्वक हा उपाय करा आणि पहा कसा तुमच्या जीवनात बदल येतो। तर विश्वास ठेवा भक्तांनो, या छोट्या उपायानंतर त्वरितच भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व दुःख, समस्या आणि त्रासांपासून मुक्ती मिळेल। तुमच्या जीवनात चमत्कारिक आणि सकारात्मक बदल येईल। आता तुम्ही विचार करत असाल की एक मुठी धण्याचा उपाय केल्याने भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद कसे मिळू शकतात। तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छिते भक्तांनो, धण्याचा थेट संबंध धनाशी आहे आणि त्यात माता लक्ष्मीच्या दिव्य शक्तींचा वास आहे। हिंदू सनातन शास्त्रांमध्ये सांगितले आहे की जर तुम्ही भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेत एक मुठी धण्याचा उपाय करता तर ती पूजा त्वरित सिद्ध होते। तुम्हाला त्या उपायाचा लाभ लवकरच मिळेल। जर तुम्ही देवउठणी एकादशीच्या दिवशी एक मुठी धण्याचा उपाय योग्य प्रकारे विधिविधानाने भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या समोर करता तर एकाच दिवसाच्या उपायाने तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल। त्यानंतर तुमचे नवग्रह, तारे आणि भाग्य तुमच्या सोबत देऊ लागतील। ज्याच्यावर तुम्ही कार्य सुरू कराल त्यात तुम्हाला यश प्राप्त होईल। धने बाजारात सहज 20 रुपयांत मिळतात। आता तुम्हाला हा उपाय कसा करायचा हे आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। विश्वास ठेवा, जर तुम्ही देवउठणी एकादशीच्या दिवशी योग्य प्रकारे एक मुठी धण्याचा उपाय केला तर तुमचे भाग्य स्वतःच उजळेल। हा असा उपाय आहे जो आजही अनेक धनवान लोक प्रत्येक देवउठणी एकादशीच्या दिवशी करतात। म्हणून हा उपाय तुम्हाला योग्य मुहूर्तावर विधिविधानाने करावा लागेल, जसा आपल्या तंत्रशास्त्रांमध्ये लिहिला आहे। जर तुम्हाला वाटते की माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूची कृपा नेहमी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहावी आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात धनाची वर्षा व्हावी, तर भक्तांनो, संपूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लगेच जय माता लक्ष्मी आम्हांवर कृपा करा किंवा जय श्री हरी असे लिहा। तसेच तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भक्तांनो, पहिला उपाय आहे दुर्भाग्यापासून मुक्तता मिळवण्याचा गुप्त उपाय। जर तुम्हाला तुमच्या दुर्भाग्यापासून मुक्तता मिळवायची असेल, तुमच्या नवग्रहाच्या वेदना संपवायच्या असतील आणि तुमच्या जीवनात सौभाग्य प्राप्त करायचे असेल तर एक गोष्ट समजून घ्या, माणसाच्या जीवनाचे भाग्य, विशेषतः राहू केतूचे नियंत्रण भगवान श्री हरी विष्णूंच्या हातात आहे। जर तुम्ही या एकादशीला एक छोटा उपाय केला तर भगवान श्री हरी विष्णूंच्या आशीर्वादाने तुमचे भाग्य आणि राहू केतू नेहमी तुमच्या सोबत राहतील। तुमच्या जीवनात उन्नती करण्यास कोणीही तुम्हाला रोखू शकणार नाही।
हा एक अत्यंत छोटा उपाय आहे, पण अत्यंत प्रभावी आणि अचूक आहे. तुम्हाला फक्त हे करायचे आहे की नोव्हेंबर 12 रोजी सकाळी स्नान करून आपल्या घराच्या पूजाघरात एक पिवळा वस्त्र अंथरा. नंतर त्या पिवळ्या वस्त्रावर एक मुठी धणे ठेवा. लक्षात ठेवा की पिवळा रंग भगवान श्री हरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. आता या पिवळ्या वस्त्रात ठेवलेल्या धण्याला मौली धाग्याने बांधून एक पोटली बनवा. ही पोटली तुमच्या हातात धरून भगवान श्री हरी विष्णूंचे बीज मंत्र 11 वेळा जपा. बीज मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आम्ही पुन्हा सांगतोय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आता ही पोटली त्या खोलीत ठेवा जिथे तुम्ही अधिक वेळ घालवता. बस इतकेच उपाय तुम्हाला या एकादशीच्या दिवशी करायचे आहे. पुढील एकादशीला ही पोटली वाहणाऱ्या नदीत प्रवाहित करा आणि एक नवीन पोटली त्याचप्रमाणे आपल्या खोलीत ठेवा. हा छोटासा उपाय केल्याने तुमचे भाग्य सदैव तुमची सोबत देईल. ही पोटली तुमच्या जीवनातील सर्व दोषांचे निराकरण करेल जे तुमच्या जीवनात अडचणी निर्माण करतात. त्यामुळे हा उपाय करायला विसरू नका. जर तुम्हाला हवे असेल की तुमचे भाग्य आणि राहू केतू नेहमीच तुमचा सोबत असावेत तर हा उपाय तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. जर तुम्ही भगवान श्री हरी विष्णूंचे खरे भक्त असाल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. दुसरा उपाय आहे धनप्राप्तीसाठी गुप्त उपाय. जर तुम्हाला हवे असेल की तुमच्या जीवनात धनाची वर्षा होवो आणि कधीही धनाची कमतरता जाणवू नये तर हा उपाय तुमच्यासाठी आहे. माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांच्या आशीर्वादाने तुम्हाला धनासंबंधी कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. नोव्हेंबर 12 देव उठणी एकादशीच्या सूर्यास्तानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. संध्याकाळी घराच्या पूजाघरात एक घीचा दिवा लावा आणि तो माता लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर ठेवा. मग एक लाल वस्त्र अंथरा आणि त्यात एक मुठी धणे, 1 रुपयाचे नाणे आणि 3 लवंगा ठेवा. मी पुन्हा सांगते 1 मुठी धणे, 1 रुपयाचे नाणे आणि 3 लवंगा. आता या वस्त्राची एक पोटली बनवा आणि ती हातात धरून माता लक्ष्मीचा बीज मंत्र 11 वेळा जपा. मंत्र असा आहे ओम श्रीं हरी श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं हरी श्रीं ओम महालक्ष्मी नमः. एकदा पुन्हा ऐका आणि ते कुठेतरी लिहून ठेवा. ओम श्रिय हिर्य श्रिय कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रिय हिर्य श्रिय ओम महालक्ष्मी नमः. या मंत्राचा जाप फक्त 11 वेळा करा आणि ही पोटली तुमच्या अलमारी किंवा तिजोरीत ठेवा. 11व्या तिथीला हा उपाय केल्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंच्या आशीर्वादाने ही पोटली तुमच्या जीवनात एक धनचुंबक बनून धनाला आकर्षित करेल. या पोटलीमुळे तुमच्या जीवनात धन येण्याचे सर्व मार्ग उघडतील कारण ही पोटली अभिमंत्रित झाली आहे. हा एक प्राचीन गुप्त उपाय आहे जो आजही अनेक धनवान लोक करतात. म्हणून हा उपाय तुम्ही सुद्धा करायला विसरू नका. पुढचा उपाय आहे भाग्य मिळवण्यासाठी गुप्त उपाय. जर तुम्हाला हवे असेल की तुमचे भाग्य नेहमीच तुमच्या सोबत असावे आणि तुम्ही सुरू केलेल्या कार्यात यश मिळावे तर भक्तांनो देव उठणी एकादशीच्या दिवशी एक छोटासा उपाय करायचा आहे. या दिवशी तुम्हाला घरात 11 पोळ्या बनवायच्या आहेत कारण 11 अंक भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मींना अत्यंत प्रिय आहे. प्रत्येक पोळीवर 11 धन्यांची संख्या ठेवा आणि त्या पोळ्या गाईला खायला द्या. इतका उपाय केल्याने तुमचे भाग्य सदैव तुमचा सोबत देईल आणि तुमचे निर्णय तुमच्या फायद्याचे ठरतील. हा उपाय महत्त्वाचा आहे कारण गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास आहे आणि गायीच्या शेणात माता लक्ष्मीचा वास आहे. स्वतः भगवान श्रीकृष्ण देखील सर्वात मोठे गौसेवक होते. हा उपाय जर तुम्ही या एकादशीला केला तर संपूर्ण वर्षभर तुमचे राहू केतू नवग्रह आणि भाग्य तुमचा साथ देतील. तुम्ही घेतलेल्या कोणत्याही निर्णयात तुम्हाला लाभ मिळेल. म्हणून प्रत्येक एकादशीला हा उपाय करणे आवश्यक आहे कारण या दिवशी माणसाचे भाग्य उदयास येते. एकादशीच्या दिवशी फक्त निर्जल किंवा जलयुक्त पदार्थांवर उपवास करावा. जर तुम्ही रोगी वृद्ध बालक किंवा अत्यधिक व्यस्त असाल तर फक्त एक वेळेचा उपवास ठेवा. या दिवशी तांदूळ आणि मीठ यांचे सेवन टाळावे आणि भगवान श्री हरी विष्णू किंवा आपल्या इष्टदेवाची पूजा करावी. तामसिक आहार जसे की कांदा लसूण मांस मद्य किंवा शिळे अन्न खाणे टाळावे. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा जाप करावा. देव उठणी एकादशीची पूजा विधी. या दिवशी गणेश मंडप तयार करा आणि मधोमध चौक तयार करा. चौकाच्या मध्यभागी भगवान श्री हरी विष्णू यांची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवू शकता. चौकाजवळ देवाचे चरण चिन्ह तयार करा जे झाकून ठेवलेले असावेत. देवाला ऊस सिंघाडा फळे आणि मिठाई अर्पण करा. मग एक घीचा दिवा लावा आणि तो संपूर्ण रात्रभर जळू द्या.
पुढच्या दिवशी पहाटे देवाच्या चरणांची विधीपूर्वक पूजा करा आणि चरणांना स्पर्श करून त्यांना जागवा. कीर्तन करा आणि व्रत उपवासाची कथा ऐका. त्यानंतर सर्व मंगल कार्य विधीपूर्वक सुरू केले जाऊ शकतात. असे म्हणतात की देवाच्या चरणांना स्पर्श केल्याने जो काही मनोकामना मागतो ती पूर्ण होते. देव उठणी एकादशीनंतर तुलसी विवाहाचे आयोजन केले जाते. भगवान श्री हरिविष्णू त्यांच्या योग निद्रेतून जागृत झाल्यानंतर त्यांच्या शालिग्राम स्वरूपाचे तुलसीशी विवाह लावले जाते. भक्तांनो, देव उठणी एकादशी हा दिव्य दिवस आहे जेव्हा भगवान श्री हरिविष्णू 4 महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात आणि या दिवसापासून शुभ कार्यांची सुरुवात होते. हा दिवस विशेषतः देवाच्या कृपेचा दिवस मानला जातो, कारण या दिवशी भगवान आपल्या पूर्ण शरण आलेल्या भक्तांवर आपल्या अनंत कृपेचा वर्षाव करतात. सर्व भक्तांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की देव उठणी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णूच्या भक्ती आणि उपासनेतून विशेष आशीर्वाद मिळतो. आपल्या सनातन धार्मिक ग्रंथांमध्ये असे सांगितले आहे की या दिवशी भगवान श्री विष्णूंच्या दर्शनाने जीवनात समृद्धी, सुख, शांती आणि समृद्धीचा मार्ग खुलतो. या दिवशी केलेले प्रत्येक कार्य अत्यंत पुण्यदायी मानले जाते आणि विशेष आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या दिवशी व्रत, पूजा आणि धार्मिक कार्यांमध्ये तल्लीन राहणे आवश्यक आहे. देव उठणी एकादशीच्या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी तांदूळाचे सेवन बिलकुल करू नका. धार्मिक मान्यतेनुसार तांदूळ खाल्ल्याने मन आणि शरीर स्थिर राहत नाही आणि त्यामुळे व्रताचा उद्देश पूर्ण होत नाही. त्याचप्रमाणे तांदळापासून बनलेल्या कोणत्याही पदार्थाचे सेवन वर्ज्य आहे. याशिवाय या दिवशी लसूण आणि कांद्याचे सेवनही करू नये. लसूण आणि कांदा खाल्ल्याने मानसिक आणि शारीरिक संतुलन बिघडते आणि भक्ताच्या मार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो. या दिवशी विशेषतः सात्विक आहाराचे सेवन करावे, ज्यामध्ये ताजी फळे, सुके मेवे आणि इतर सात्विक खाद्यपदार्थ समाविष्ट असावेत. देव उठणी एकादशीचा दिवस विशेषतः भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद प्राप्त करण्याची संधी आहे. जर तुम्ही या दिवशी व्रत धरता आणि देवाची पूजा योग्य पद्धतीने करता तर तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकतात. या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंच्या नावाचा जाप आणि उपासनेमुळे समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. जर तुम्ही या दिवशी विधीपूर्वक व्रत आणि पूजा करता तर केवळ तुमच्या जीवनात सुख शांती येईल एवढेच नाही, तर तुमच्या घरात लक्ष्मीचा वास होईल आणि धनाची वर्षा होईल. म्हणूनच या दिवसाला कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीला तुमच्या घरात आणू इच्छित असाल तर या दिवशी त्यांना तुमच्या घरी आमंत्रित करा आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन उजळ करा. कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी, जय श्री हरी असे लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला अशी आणखी महत्त्वपूर्ण माहिती मिळेल. या दिवशीची पूजा आणि व्रत केल्याने केवळ तुमच्या घरात सुख समृद्धी येईल असे नाही, तर तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यशाचे द्वार खुले होईल. जर अजूनही तुम्ही कॉमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप केले नसेल तर आत्ताच टाईप करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.